महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। इचलकरंजीला हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं का तर इचलकरंजीमध्ये तयार झालेला जो कापड आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडे जातोय आणि इचलकरंजीमध्ये कसं आहे वस्त्रोद्योगाची पंढरी आहे। इचलकरंजी हे कापसापासून धागा तयार करेपर्यंत व धाग्यापासून पूर्ण कापड तयार होईपर्यंत सगळे इथं प्रोसेसिंग युनिट वगैरे सगळे आहेत। आणि इचलकरंजीचे जहागीरदार आबासाहेब श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी अखंड महाराष्ट्र म्हणा किंवा भारतभर कुठेही होत नाहीत अशा लाकडाच्या शर्यती आमच्या इचलकरंजीमध्ये होतात। त्यामुळे आमच्या इचलकरंजीमध्ये खिल्लार प्रेमी भरपूर आहेत। सर आता आम्ही तुमची एक गाय पाहतो, तिला खाली वासरू पाहतो, गायीची आणि वासराची माहिती द्या आम्हाला। गाय ही आपली गाजरी खिल्लार गाय आहे। साधारण एक 6 महिन्याची होती त्यावेळी मी 12 वर्षापूर्वी आणली होती। त्याच्यानंतर या गायीला जवळपास हे 8वं वेत आहे। आत्ताचं जे वेत आहे ते गायीला खाली कालवड आहे। स्वप्नील फडतरवाडी यांच्याकडं जो राणाबैल होता त्या राणाबैलाची पैदास आहे ही। 4 महिन्याची ही कालवड आहे आता आहे ती। आता सर आम्हाला एक विचारायचं की तुमचं इचलकरंजी लाकूड शर्यत फेमस आहे। हो, नुकतंच आम्ही लाकूड शर्यतीला राणाबाईलाचं पळतानाचं दृश्य पण आम्ही चित्रीकरण केलंय। बरोबर। तर जी लाकूड शर्यतीची बैल आहेत तर ती गायींच्या नैसर्गिक रेतनासाठी असं ओळखीवर सोडतात का नॉर्मली वळूचं काम करतात ती बैल? ओळखीवर आपल्या जवळचे संबंधित कोण असतील तर ते सोडतात, नाही तर बऱ्यापैकी नैसर्गिक रेतनासाठी त्या लाकूड शर्यतीच्या बैलाचा वापर करत नाहीत। रेतनसाठी ती बैल वेगळीच आहेत। ठराविक जे आपले संबंधित आहेत आमच्या ग्रुपचे वगैरे ते आपले जवळचे कोण असतील तर ते गायीसाठी रेतनाला सोडतात ते। आता वर्षभरातला तुमचा बेंदूर हा सण सर्वात जास्त संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। बरोबर। कसं असतं त्यावेळेस संपूर्ण बेंद्राच्या वेळेस शर्यती असतात, काय काय असतं सर्व नियोजन? बेंद्राच्या वेळी शर्यती ज्या असतात ते बेंदूरचं निशाण जे आहे ते इचलकरंजीचं मानाचं निशाण म्हणून त्याला मानलं जातं आणि त्याच्यासाठी वर्षभर वेगवेगळ्या ग्रुपचे मुलं जे आहेत मग त्याच्यामध्ये लहान गटाचे आहेत आणि मोठ्या गटाचे आहेत। लहान गटाचं लाकूड जे असते ते साधारण 180 ते 200 किलो वजनाचं असतं आणि मोठ्या गटाचं जे असतं ते साधारण 380 ते 400 किलो वजनाचं असतं। एक वर्षभर मुलं त्याचं प्रॅक्टिस वगैरे घेत असतात, एक वर्षभर त्याच्या मागं सगळे पळापळीच्या ह्याच्यात असतात। आणि आमचा इचलकरंजीचा बेंदूर जो आहे अखंड महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात बेंदूर सण साजरा केला जातो। सर आता आम्ही अजून एक गोष्ट बेंदूर सणाची ही पण ऐकली की जे हिंद केसरी किताब असतो त्याला कमीत कमी 3 वर्ष तरी, तर ते काय असतं म्हणजे नक्की? सलग 3 वर्ष जो बैल पळून बेंद्राचं जे निशाण घेईल पहिल्या नंबरचं त्याला हिंद केसरी हा किताब दिला जातो। ओके, मग हिंद केसरी किताबामध्ये चांदीची गदा का काय असतं त्याच्यात? चांदीची गदा पहिल्यापासून 3 वर्षापर्यंत असते, फिरती गदा असते ते, पण सलग 3 वर्ष जर त्या बैलानं पहिला नंबर घेतला तर ती गदा चांदीची त्यांना कायमस्वरूपी दिली जाते आणि हिंद केसरी हा किताब त्याला दिला जातो। आता कोणता हिंद केसरीतला जुना बैल आम्हाला इथे पाहायला मिळतो? जुना बैल जुन्यामध्ये आता फक्त एक बादल बैल जो आहे तो फक्त आहे। कल्लापण्णा आवड्या दादांच्या वाढदिवसाचं हिंद केसरी किताब त्याला मिळालेला आहे। आता आम्ही बादल बैल एक काही वर्षांपूर्वी चित्रीकरण केलं होतं, त्याची शरीरयष्टी वय झालेलं असतानाही चांगली होती। होय। तर शर्यत झाल्यानंतर पण चांगलं शरीरयष्टी ठेवण्यासाठी तुम्ही मालक कशा पद्धतीने जीवापाड जपता यांना? त्याचा खुराक जो असतो तो खुराक 12 खुराक चालू असतो। परत मैदान बंद झाल्यानंतर त्याची बॉडी व्यवस्थित राहण्यासाठी रोज त्याला वैरणीचा व्यायामसाठी त्याला फिरवलं जातं। रोज वैरण आणण्यासाठी त्याचा व्यायाम घेतला जातो। सर आता आम्हाला तुमच्या गाईची वैरण खुराक असेल, याच्यात विकतचं काय असतं का तुमचं घरचं शेतात? नाही, माझ्याकडे जे आहे ते सगळं मी विकतचं आहे। माझी वैरण माझ्या घरी इथं काय रान नाही आहे,
रोज मी गाईला वैरण विकत आणतो, खुराक सगळा रोज विकत असतो. एक देशी गाईचं आवड आपल्याला आहे, त्याची सेवा करायची आहे. आणि तुमच्यासारखे जे आहेत सूरज भाऊ दिघे, मी बघतोय तुम्हाला साधारण 8 ते 10 वर्ष झालं तुमचं माझं कॉन्टॅक्ट आहे. बैलाच्या शर्यती चालू करण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. आणि आमच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की इतक्या लांब तुम्ही, मग असो ते महाराष्ट्र असो किंवा कर्नाटक असतो, खेड्यापाड्यात जाऊन ज्या ठिकाणी गाडी जात नाही त्या ठिकाणी तुम्ही साधारण 2-2, 3-3 किलोमीटर चालत जाऊन खिल्लारची जी महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यात जी प्रसिद्धी तुम्ही केल्या आणि खिल्लारचं जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते आजपर्यंत दुसरं कुठल्या चॅनलवाल्यांच्याकडून मी बघितलेलं नाही आहे किंवा ऐकवत नाही आहे. सर खरं तर धन्यवाद. खरं तर हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही आम्हाला म्हणजे या गोष्टी, खरं तर आम्ही हे काम करण्यामागे आमचा हाच उद्देश आहे की तुम्ही जे आता तुम्ही जसं म्हणले की आमचं शेत नाही पण सगळं विकतचं आम्ही सांभाळतोय. खरं तर आज माणूस तसं घरामध्ये एखादी दुसरी गोष्ट सांभाळायची कठीण आहे आणि एक जीव सांभाळणं, एक पशु सांभाळणं हे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. तर ते कष्ट संपूर्ण जगाला कळावे, माहिती व्हावे आणि या दृष्टिकोनातूनच आपण मायक्रोचिप बसवतोय गोवंशाला, ज्याच्यामुळे त्याची तुम्ही सांभाळत असलेल्या मालकांचं नाव, त्या गोवंशाचं नाव, त्याची नोंदणी ही कायम आपल्याला वर्षोनुवर्ष प्रत्येक तिथे पाहायला मिळेल. सर आता एक शेवटचा प्रश्न मला हे विचारायचा आहे, आम्हा तरुणांना तुम्ही काय सांगता? खरं तर आम्हाला हे विचारायचं आहे. आता शक्यतो आपण म्हणतो की तुम्ही म्हणले की नाही मी सगळं विकतचं, हे कामाचा तुमचा काही ना काही व्याप असेल, हे असेल, तर ह्याच्यातनं हा नाद जपणं कशा प्रकारचा नाद आहे हा म्हणायचा आपण, म्हणजे काय म्हणायचं या गोष्टीला? साहेब कसं आहे, तुम्ही जितकं प्रेम या खिल्लारवर कराल तितकंच त्याच्यापेक्षा 10 पट जास्त तुमच्यावर ते प्रेम करणार. आणि ह्याचं जे तुम्ही साहेब संगोपन जे करताय हे वाया जाणार नाही आहे. का तर 10 वर्ष झालं मी खिल्लारची जी संगोपन करतोय, जोपासना करतोय, याचं बेनिफिट मला इतकं दिलेलं आहे की मी हे तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही, इतकं याचं मला बेनिफिट मिळालेलं आहे. सर आता एक गोष्ट मला इथं विचारावीशी वाटते की आपण असं म्हणूया का की समजा देशी गोवंशाच्या सानिध्यात जाणं, तिचा सहवास मिळणं, तिचं दूध, शेण, गोमूत्र, तूप आपल्याला खायला मिळणं, तर याच्याने कदाचित आपलं आयुष्य आपण 50 वर्ष जगत असेल तर कदाचित 10 वर्ष जास्त. 100% तुम्ही म्हणा लागलाय त्या गोष्टीचे मी सहमत आहे. याच्या सानिध्यात जर तुम्ही राहिला आणि देशी गोवंशाचं दूध, तूप, लोणी हे जर तुम्ही खाल्ला तर तुम्ही निरोगी राहणार. त्याच्या अंगावर रोज सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 10 मिनिटं जर तुम्ही हात फिरवला तर तुमचा बीपीचा जो प्रेशर असेल नॉर्मलमध्ये येईल. बाकीचे तुम्हाला औषधोपचार कुठले काही लागणार नाहीत, दवाखान्याचा खर्च लागणार नाही, एकदम निरोगी राहणार, तुम्ही ठणठणीत राहणार. मी कोरोनामध्ये साहेब सांगतो तुम्हाला, 2 वर्ष कोरोना इतका झपाट्यानं वाढलेला होता, मी त्या कोरोनाचा एक सुद्धा डोस घेतलेला नाही आहे. रोज सकाळी गाईचं मी पहिल्या धाराचं गोमूत्र रोज सेवन करत होतो. देशी गोवंशाच्या गोमूत्रामध्ये एवढी ताकद आहे साहेब. मी एक सुद्धा डोस घेतलेला नाही आहे कोरोनाचा. ओके मालक, मला सर एक गोष्ट अजून एक विचारायची की आता आपण सांभाळतोय, तुमच्या घरामध्ये पण कशा पद्धतीचा, म्हणजे काय म्हणू आपण, कधी कधी घरामध्ये विरोध असतो की नको आता ह्या गोष्टी किंवा काय, तर कसं घरातलं वातावरण असतं? नाही, घरचे कंडिशन माझी अशीच होती साहेब. माझी मिसेस आहे ती खेडेगावचीच आहे, बाचणी कागल तालुक्यातली आहे. ज्यावेळी मी 6 महिन्याची कालवड आणली त्यावेळी घरच्यांचा मला विरोध होता, हे आणा लागलायस पण याचं धार कोण काढणार, याचं शेणघाण कोण काढणार नाही, असं घरच्यांचा विरोध होता. पण साहेब ते पहिलं वेत झालं, पहिलं वेत झाल्यानंतर जे घरच्यांना सुद्धा जो लढा लागलाय, मी जर घरी नसलो 4 दिवस बाहेरगावी जर कुठं गेलो तर माझे लहान भाऊ करतात, लहान भावांची मुलं करतात, मोठे भाऊ करतात, घरच्या सगळ्या आमच्या गृहिणी सगळ्या त्याची धार करतात. परत शेणघाण वगैरे जे काढणं आहे ते सगळे आवर्जून आवडीनं काम करतात सगळे. आता म्हणजे आपण गावाकडे पाहायला गेलं तर तसं पाहायला गेलं तर आपण इचलकरंजीला हे मोठं शहरच म्हणू, गाव नाही म्हणता येणार, बरोबर, पण कुटुंब जोडून ठेवण्याचं काम देशी गोवंश करतोय असं म्हणूया आपण. 100% करतोय साहेब. सर आता या मुलाखतीच्या शेवटी एक प्रश्न विचारायचा की गाईला दूध किती प्रमाणात आहे, वासराला पिऊन आपण तांब्याभर घरात काढू शकतो का, तर कसं आहे त्याबद्दल माहिती द्या. साहेब काय झालंय, दुधाचं ह्याचं प्रमाण भरपूर होतं. आता दूध बघा, ह्याला सकाळी साधारण 5 लिटर आणि संध्याकाळी 4 लिटर असं दिवसभरामध्ये 9.5 लिटर दूध ह्याचं चालू होतं. मागच्या वेळी लंपीमध्ये 2 ह्याचे थान बंद पडल्यामुळं 2 थानावर आता फक्त दूध आहे.
आणि काय करतोय, एक सुरुवातीला एक महिनाभर एक घरी 1 लिटरभर दूध आम्ही घेतले, बाकी सगळं आम्ही वासरालाच सोडतोय. एक टाइम फक्त घरी घेतलेला आहे 1 लिटरभर, बाकी मग सकाळी राहिलेलं आणि संध्याकाळी राहिलेलं पूर्ण वासरालाच सोडलेलं आहे. आता गाईचं वय अंदाजे काय असेल? गाईचं वय अंदाजे जवळपास 13 वर्ष आहे. आता आपण अजून तिची वेत घेणार का, कसं नियोजन आहे पुढचं? गाईनं साथ दिली तर अजून घ्यायची माझी काय हे नाही आहे. आता पुढच्या ह्याला गाय भरली आता का भरायची? नाही, अजून भरवायची आहे. मग त्याच्यासाठी कुठला वळू निवडताय बघताय? आता जवळपास खंडेराजुरीला चनेगावचा जो वळू होता तो खंडेराजुरीला आणलेला आहे, तो भरवायचं आमचं प्लॅनिंग आहे. मला का आता एक गोष्ट विचारायची, आज इचलकरंजी शहरात बरेच जण म्हणतात ते आम्हाला खंडेराजुरीला जाऊन भरायचंय, काय वेगळे पण आहे त्या बैलाचं किंवा काय? म्हणजे आम्ही असं ऐकलं की गाई मालक पण आता बराचसा शिकलाय आणि तो म्हणजे रिसर्च करतो, मला ह्याच वळूकडे नाही ह्याच्याकडे जायचंय, थोडासा खर्च झाला तरी चालेल, मग कसं निवड करताना तोच वळू का? काय झालंय, मूळचा म्हणजे तो सिद्धापूर लाईनचा वळू आहे, त्याची खाण चांगले आहे, त्याची पैदास महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चांगले वळू आत्ता रेतनासाठी चालू आहेत आणि आमच्या जवळपास आहे. इथून साधारण मला वाटतं एक 35 ते 40 किलोमीटर असल्यामुळं काय झालं आहे, आम्ही तो सिद्धापूर खाणीचा तो चनेगावचा वळू जो आहे आत्ता खंडेराजुरीला जो आहे तो आम्ही भरवायचं फायनल केलेलं आहे. मालक एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव दामोदर गोविंद पाटील, राहणार इचलकरंजी. माझा मोबाईल नंबर आहे 75 175 37 337. ओके, धन्यवाद मालक. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला इचलकरंजी शहराच्या बऱ्याचशा नवीन गोष्टी किंवा जुन्या काळापासून कुठल्या गोष्टी प्रसिद्ध ही माहिती मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांसाठी मोठा संदेश की देशी गोवंश का सांभाळला पाहिजे. खूप खूप धन्यवाद मालक. धन्यवाद सूरज भाऊ. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.